नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, सकाळ झाली, मस्त आपला चहा होतोय. गरम गरम चहा करून घेते, मस्त गवती चहा टाकून. तर म्हटलं सकाळच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर या चहा घ्यायला, या मग चहा घ्यायला. मस्त चहा करून घेते मी. नंतर आपल्याला करायचं आहे ढोकळे. खमंग ढोकळ्यासाठी मी तांदूळ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मी असं दळून ठेवते, केव्हाही अर्जंट करायचं राहिलं आपल्याला की खूप छान करता येतं, त्यासाठी मी असं दळून ठेवते. तर बघा मस्त नाश्ता करून घेत आहे. बघा मस्त फुलले पिठाचे सुद्धा, तुम्हाला दाखवते. मला करून घेतलेलं आहे मस्त. तर बघा मस्त करून घेतलं. आता उलटं करून घेते. असं मस्त पिठाचं करून घेते मी दळून. तर खूप छान लागतं. आणि आपलं साखरचं पाणी वरून टाकून द्यायचं, म्हणजे खूप असे मस्त नरम होऊन जातात. म्हणजे असे ठोसऱ्या बसल्यासारखे होत नाही, ते आपल्या घशात अटकल्यासारखे. तर बघा मस्त छान झालंय खमंग. ते त्याच्यामध्ये काही दिसतंय तुम्हाला? बघा किती छान झालेले आहेत मस्त आपले खमंग. आणि डाळ आणि तांदूळचे बनवलेले आहेत, खूप छान फुलले. तर बघा मस्त वड्यांची भाजी. काही ना खमंग खाल्ले त्यांनी, त्याच्यामुळे मस्त साधी आणि सिंपल वड्यांची भाजी करायची. मला खूप आवडते. मस्त बाजरीच्या भाकरी आणि वड्यांची भाजी मला अशी खूप आवडते. तर आपल्या बघा बाजरीच्या भाकरी होत आहे. आणि इकडे मस्त मिरचींची भाजी, म्हणजे मिरची जिरं लसूण जास्तीचं टाकून आणि अशी खूप छान अशी वडे असताना आपले मुगाचे वडे, याची भाजी करून घ्यायची. एवढी भारी लागते ना. तर बघा मस्त भाजी पण होते आपली. आणि ते नाही म्हणत होते, त्यांनी नाश्ता केला आणि तिकडे दिराच्या घरी गेले ना, तिथे पण त्यांचा नाश्ता झाला. तर ते जेवायचं नाही म्हणे, एवढी भूक नाही म्हणे. तर वड्यांची भाजी करून घेतली मी. आणि दादू पण म्हणे मम्मी मला एवढी भूक नाही आहे. आणि आम्हीच येत मग ताऊ मी काही सकाळचे खमंग पडलेले आहे ते. आता माझा उपवास आहे ना, दुपारी उपवास सोडायला बसेन मी मंगळवारी. तर म्हटलं चला मस्त छान अशी बाजरीच्या भाकरी आणि मस्त वडे करून घेऊ. आणि तूप केलं मी रात्री, तर ते तूप गाळून घेते मी आता. चला, तर थंड झाले खमंग, म्हटलं चला गरम करून घेऊ. मस्त गरम करून घेते त्यांना. खाली पाणी ठेवून दिलं तव्यावर, मस्त थोडं झाकून ठेवते, मस्त गरम होऊन जातील आपले खमंग, चांगले गरम होतील. चला, तर आम्ही बसलो आता मस्त पिक्चर पाहतोय. तर बघा मस्त पिक्चर चालू आहे. दोघं नाही म्हणत होते जेवायचे, दादू त्याचे पप्पा, तर मी ताऊजे आम्ही दोघं बसलो जेवायला. तर मस्त वड्यांची भाजी, छानशी बाजरीच्या भाकरी आणि मस्तपैकी आपण हे सकाळी ढोकळे करून घेतलेले होते. बाजरीच्या भाकरी ते बघा मस्त ताट करून घेतला. आता जेवायला बसतो, मस्त जेवायला बसलो आता बाजरीची भाकरी. तर बघा आम्ही बसलो जेवायला, ताऊ आणि मी जेवायला बसले. आता ताट केले. तर थोडेसे सकाळचे ढोकळे होते, ते आता गरम करून घेतले ताटावरती, म्हणजे तव्यावरती ठेवून दिले. मस्त गरम पाण्याने त्याचे छान असे गरम झाले, ते गरम पाण्यावर ठेवून दिले. तर ते गरम केले. मस्त वड्यांची भाजी आणि भाकरी, मस्त लोणचं आणि कांदा घ्यायचा आहे आता, कांदा. तर बघा ते लावून मी जेवण करून घेते. या मग तुम्ही पण जेवायला. चला या मग जेवायला. चला बेड. तर चला म्हटलं संध्याकाळी 6 वाजले, आता ब्लॉगला सुरुवात केली. 6 वाजले, चला म्हटलं आवरून घेते. खूप केव्हांचं आवर चालू होतं. आजी बाबा येत आहे, तर त्यामुळे थोडी सोफा वगैरे सरकाव केला, म्हणजे जागा मोकळी झोपायला. आणि हे कूलर काढलं ना, कूलर पण खूप मोठं आहे आमचं, त्यामुळे त्याला पण जास्त जागा लागते. तर म्हटलं सगळं ॲडजस्ट करता आलं पाहिजे, त्याकरता मी पहिल्याच्या पहिले आवरून घेतलं. पुतळ्या वगैरे उचलून घेतल्या. आता तुम्हाला इकडे ठेवून दिला, हे टेबल आहे ना तिकडे सरकवून दिला, ते कॉर्नर होतं ते. आणि नंतर ही एक चेअर इथं बसून गेली. परत ही रात्रीची आता उचलावं लागेल. रात्री आम्ही बघा मस्त जागा करून घेतली मी, इकडे ठेवून दिलं. नंतर हा कॉर्नर इकडे लोटून दिला कोपऱ्याला, तर तिथला टेबल वगैरे उचलून वरती ठेवून दिला माळ्यावरती. तर इथं ठेवून दिला तो बघा जागा करून. म्हणजे खूप ॲडजस्ट करावं लागतं, जागेचा खूप प्रॉब्लेम येऊन जातो मग. तर त्यामुळे बघा मस्त इथे पण मोकळं करून घेतलं. ही चेअर रात्रीची आता इकडे ठेवून देईन. आणि कूलर आहे ना, हे रात्री इकडे लावून घेतो आम्ही. ही एक चेअर आहे, उचलले जाईल. आणि इथे बघा सोफा. परत सगळा हॉल म्हणजे असं आतरून टाकले की मस्त मोकळं. तर छान असं आवरून घेतलं. हॉलमध्ये आवर करत होती मी. तर मस्त म्हणजे कुठं दिसतंय ते सगळं, पण चला जागा मोकळी केली. किचनमध्ये बी सगळं आवरणं झालं माझं, मस्त आवरून घेतलं मी आता.
मस्त देवाजवळ आता दिवा लावते बघा. तर देवजवळ मस्त आपलं लाईट वगैरे लावून दिलेलं आहे छान. तर बघा मस्त आवरून घेतलं मागे बी, आणि बघा मागे बी छानसं आवरून घेतलं. हे सगळं ॲडजस्ट केलं आहे. पोतड्या वगैरे इथं ठेवून दिल्या आमच्या पुढे हॉलमध्ये. हॉलमध्ये इथं समोर पोतड्या होत्या त्या सगळ्या उचलून घेतल्या. सगळं मोकळं केलं मी मस्त. तर बघा किती मोठा वाटतो आहे आमचा हॉल. तर खूप छान वाटतंय ना. ते ना कूलर असं झाकून घेते. आमचं 4-5 वर्ष होऊन गेले, पण कोणी म्हणणार नाही 4-5 वर्ष होऊन गेले. एवढं छान असं नवं कूलर आहे, म्हणजे असं नव्यासारखंच ठेवावं लागतं त्याला. मी झाकून पुसपास करतच राहते, परत पुसते मी त्याला. त्याच्यामुळे ना माझ्या वस्तू 10-10, 12-12 वर्षसुद्धा असं वाटणार नाही की चालू आणलेलं आहे. तेवढं छान वाटतं. मी एवढं म्हणजे स्वच्छ ठेवते त्यांना. टेबलसुद्धा हा कॉर्नरला बी आता 2-1 वर्ष झाले, पण कोणी म्हणणार नाही, नव्याचा नव्वाच वाटतो. मी खूप छान असं पुसूनपासून मला घरात तसंच आवडतं. तर केव्हाची आवरत होती मी, मस्त आवरून घेतलं. तर बघा चला आता आजी बाबा येतीलच आमचे. तर गावातच राहता, म्हणजे इथे आम्ही कधी पण म्हणजे त्यांना भेटायला जातो 2-4-8 दिवसात. पण मी ब्लॉगमध्ये म्हणजे व्हिडिओ बनवत नाही, दाखवत नाही ब्लॉगमध्ये, तर चांगलं नाही वाटत म्हणून. पण चला आता माझ्याकडे आले म्हणजे मला तर ब्लॉग बनवायचं म्हणजे रोजचं आहेच ते आपलं, त्यामुळे दाखवावंच लागणार आहे. आमच्या बाबा आजीचं बी काही म्हणणं नाही तसं, पण म्हटलं चला मी आता सगळं आवरून घेतलं मस्त. तर स्वयंपाकाला लागते, काय बनवायचं त्यांना विचारावं लागणार आहे. तर विचारून मी करते मग स्वयंपाक. चला साधा आणि सिंपल मस्त बड्डे झालेला आहे. माझा उपवास आहे बेटा. तर माझा मंगळवार होता, त्यामुळे सोनपापडी काही घेतली नाही मी. अशा पद्धतीने आमचं मस्त छानसा असा साधा आणि सिंपल बड्डे झालेला आहे. ते म्हणता मी काय आता लहान नाही, केक काही आणता नाही ते. तर केक काही आणला नाही, ती बड्डे केला. तर बड्डे मस्त. तो बघा सोनपापडी खाऊ घालते, पेढे. त्यांना केक वगैरे आवडत नाही, तर त्याच्यामुळे त्यांनी काही केक आणला नाही. मी सांगितलं होतं. तर मस्त त्यांनी काही केक आणला नाही, आवडत नाही त्यांना बड्डे केलेला. पण चला आईन आपण ते आले म्हटलं करून घेऊ. आईन ते पूजा करताय आता. माझ्या सासूबाई येते, त्यांच्या आई पूजा करून घेत आहे. म्हणून काल त्यांनी सुट्टी घेतली होती. असं कसं चालेल मॅडम? आजारी असते तर मी समजून घेतलं असतं. तर बाबा खाऊ घालताय आता. बाबांनी बी मस्त पेढे खाऊ घातले. बाबांचा मोठा मुलगा आहे. बड्डे साजरा होतोय. आणि आज त्यांचा येतो आणि लगेच उद्या माझा येतो. तर आम्ही दोघी एकच दिवशी करून घेतो. तर दादू आता त्याच्या पप्पांना पेढे खाऊ घालतोय. तर बघा मस्त पेढे खाऊ घालतोय. चला तर साधा आणि सिंपल आमचा बड्डे झालेला आहे. मी पण आता मस्त त्यांना पेढे खाऊ घालते. तर मस्त अशा पद्धतीने आमचा घरगुती बड्डे झालेला आहे. खूप छान असं आई वडिलांचं दर्शन घेणं झालं, हेच खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांनी आपल्या आई वडिलांचं आशीर्वाद घेतले आणि त्यांनी ऑप्शन केलं त्यांना, तर तेच खूप महत्त्वाचं झालं. तर चला अशा पद्धतीने आमचा बड्डे साजरा झाला. आजचा ब्लॉग इथंच थांबवते. जेवणं वगैरे झाली. तर आता माझी भांडी वगैरे बाकी आहेत किचनवरती. बघा किती पसारा आहे, ते आता आवरून घेते. चला आवरून घेतलं मी, सगळं स्वच्छ झालं आवरून. माझं गॅस वाटा क्लीन झाला, भांडी झाली, गॅस घासून घेतला. उद्या चतुर्थी म्हटलं सगळं आवरून घेतलेलं आहे. तर बघा सगळं मस्त आवरून घेतलं. तर त्यांचा वाढदिवस होता. त्यांना बाप्पा खूप म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना सुखी समाधानी आनंदी आनंदात ठेवू, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. चला तर काल तुम्ही आमचा बड्डे पाहिला आणि कसा झाला आमचा बड्डे, घरगुती केला आम्ही, खूप छान झाला. तर त्यांना जास्त काही असं आवडत नाही केक वगैरे आणलेलं, तर काल आम्ही साधा आणि सिंपल बड्डे करून घेतला होता.
तर आमचा बड्डे कसा वाटला. काल आमचे आजी बाबा पण आले. आमची सगळी फॅमिली तर पाहिली तुम्ही, पण ते कसं जास्त काही आमच्या आजीबाबांना दाखवणं होत नाही. आमचे आजीबाबा पण गावातच असतात, जाऊबाईकडे दीर असतात त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे आम्ही जातो 2-4-8 दिवसांनी, पण मी काही दाखवत नाही ब्लॉगमध्ये. पण आता आमच्या आजी बाबा आले घरी, तर आजी बसले, आजीला दाखवते. आजींना थोडं बरं नव्हतं, आजी आलेले आहेत, आजी बसल्या. आम्ही नाश्ता पाणी झाला आमचा, थोडा उपवास आहे पण थोडं कसं गोळ्या वगैरे घेतल्या म्हणून थोडा नाश्ता केला आणि आता बसलोय. धुणं वगैरे झालं माझं. म्हटलं चला आता साबुदाणे करायचे थोड्या वेळाने, तोपर्यंत ब्लॉगला सुरुवात केली. तर खूप छान आमचा असा घरगुती बड्डे झाला आणि आमची सगळी फॅमिली खूप छान आहे. आम्ही सगळे मस्त आनंदात राहतो सगळेजण. आमच्या म्हणजे माझी जाऊबाई आहे ना, गावाला गेली ना, तर आजीबाबा म्हटलं इकडे येऊन जा, तर आजीबाबा आले. आमचं तसं काही नाही, इकडे तिकडे कुठंही वाटलं तसं राहतात ते, तसं काही नाही. खूप छान आहेत आमचे सगळीच फॅमिली. तर काल आमची मुक्ता पण आली होती, ती पण गेली. आज गावाला जायचं तिला, म्हणजे खूप गावाला जायचं, लग्नाला चालली ती, त्याच्यामुळे तिला गावाला जायचं असं चालू होतं. तर गेली ती गावाला, आज जाणार आहे 1 वाजता. तर चला म्हटलं आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.